कुत्रा चावून रेबीज झाल्याने अमळनेर शहरातील शिरूड नाका भागातील 53 वर्षीय इस्माचा मृत्यू झाल्याची घटना 27 डिसेंबर रोजी घडली आहे. प्रवीण मदन सूर्यवंशी याला ऑगस्ट 2021 मध्ये कुत्र्याने चावा घेतला होता. मात्र त्यावेळी त्याने अँटी रेबीजची लस अथवा उपचारासाठी कोणतेही औषध घेतले नव्हते. प्रवीण याला दारूचे व्यसन असल्याने अनेकदा तो कुत्र्याच्या लहान पिल्लूशी खेळत असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. 2 महिन्यांपूर्वी देखील प्रवीण याला कुत्रा चावला होता व तेव्हाही त्याने इंजेक्शन घेतले नव्हते. सव्वीस रोजी प्रवीणला अचानक पाण्याचा फोबिया झाला. त्याला कोणीतरी आपल्या अंगावर पाणी टाकते म्हणून भीती वाटू लागली, म्हणून त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. सुरुवातीला डॉक्टरांना दारूच्या नशेत असल्याने दारूमुळे हा प्रकार होत असावा असे वाटले. नंतर डॉक्टरांना लक्षात आले. इंजेक्शन दिल्यावर प्रवीण बोलका झाला, तेव्हा त्याने चौकशी 2 वेळा कुत्रा चावल्याचे सांगितले. 27 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी खबरदारी म्हणून प्रवीणच्या संपर्कात आलेल्यांना देखील अँटी रेबीज इंजेक्शन दिले आहेत. प्रवीणचा मृत्यू झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान गेल्या महिनाभरात अमळनेर तालुक्यातील नगाव, गडखांब, मंगरूळ, ढेकू, शिरूड नाका अशा विविध भागातील सुमारे 103 लोकांना कुत्रा चावला आहे. कुत्रा चावलेल्यांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. कुत्रा चावणे हे नागरिकांनी सहज घेऊ नये. ग्रामीण रुग्णालयात अँटी रेबीज इंजेक्शन मोफत देण्यात येते. कुत्रा चावल्याबरोबर लगेचच ते इंजेक्शन घ्यावे आणि दिलेल्या तारखेवरच 3 कोर्स पूर्ण करावेत, अन्यथा रेबीज होऊन अखेर मृत्यू होऊ शकतो, असे ग्रामीण रुग्णालय मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर GM पाटील यांनी अमळनेर 7 न्यूजशी बोलताना सांगितले. तर शहरातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा ठेका देण्यात आला आहे. घनकचरा प्रकल्पाकडे शेड बांधण्यात आले आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यावर निर्बीजीकरण करण्यात येईल, आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे यांनी सांगितले. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील रुग्णांना शिवीगाळ करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 2 महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान चौकशीत महिला डॉक्टरांनी देखील त्यांना शिवीगाळ झाल्याचा आरोप केला. मात्र डॉक्टरांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मांडळ येथील ज्ञानेश्वर शालिक पारधी याच्या पत्नी हिराबाई 6 महिन्यांची गर्भवती असताना 2-3 दिवसांपूर्वी प्रसूतीपूर्व कळा सुरू झाल्या होत्या. घरी कोणी नसल्याने महिला विव्हळत होती. गावातील आशा स्वयंसेविका ती परिस्थिती बघून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टरांना बोलवायला गेल्या. मात्र डॉक्टरांनी महिलेच्या घरी येण्यास नकार दिला. आरोग्य केंद्रांसाठी असलेली 102 रुग्णवाहिका बाहेर गेलेली होती, म्हणून अखेरीस महिलेच्या पतीने तिला खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात नेले आणि नंतर धुळ्याला हलविण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी महिला प्रसूत झाली आणि तिचे बाळ मेले. या संदर्भात महिलेचे नातेवाईक प्राथमिक आरोग्य केंद्रात जाब विचारायला गेले असता तेथील महिला डॉक्टरने घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या डॉक्टरांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी केले आहे. दरम्यान याबाबतचा चौकशी अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी यांनी सांगितले. दरम्यान तालुक्यातील मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्राला 108 रुग्णवाहिका नसल्याने अनेक रुग्णांना हाल भोगावे लागले आहेत. अनेकदा आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ यांच्यात वाद झाले आहेत. आरोग्य केंद्र असून अनेकदा खासगी वाहने 25 ते 30 किलोमीटर प्रवास करून उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे मांडळ आरोग्य केंद्रात 108 रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास डॉक्टर व रुग्ण किंवा कर्मचारी व रुग्ण यांच्यात होणार नाहीत. शनिवारी अमळनेर तालुका शेतकी संघात अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कार्यकारिणीने माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रास्ताविक BK सूर्यवंशी यांनी केले. अमळनेर शहरात नगर भूमापन क्रमांक 30 व 34 ब क्षेत्रावर 197.30 चौरस मीटर जागेवर स्वमालकीचे काँग्रेस भवन आहे. मात्र सध्या काँग्रेस भवन भग्न अवस्थेत आहे. ही वास्तू पूर्णतः जीर्ण पडकी झालेली आहे. या इमारतीत अतिक्रमण झालेले आहे. ते पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना अगदी उफाळून आल्या आहेत. सदर भवन वाचवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले पाहिजेत, अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. प्राध्यापक श्याम पवार, राजूदादा पापोरेकर, गजेंद्र साळुंखे, सुलोचना वाघ, राजू भाट, डॉक्टर रवींद्र पाटील, ॲडव्होकेट रज्जाक शेख यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अमळनेर शहरातील न्यू प्लॉट भागातील रहिवासी असलेले देव प्रवीण पारेख व रोनक संदेश कोठारी यांनी सीए फायनल उत्तीर्ण होऊन चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा बहुमान मिळवला आहे. देव पारेख हा कृष्णा प्रोव्हिजनचे मालक प्रवीण पारेख यांचा सुपुत्र असून त्याने बीकॉम करून सेल्फ स्टडी करून पहिल्याच प्रयत्नात सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे. तर रोनक कोठारी हा मनोकामना साडी सेंटरचे मालक संदेश कोठारी यांचा सुपुत्र तर भरत कोठारी यांचा पुतण्या आहे. पुणे येथील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून त्याने महाविद्यालयीन व पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. या गुणी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महिलेला वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार असून तिला तिच्या घरातून कोणी काढू शकत नाही आणि कोणी बळजबरीने वेश्या व्यवसाय चालवत असेल तर विरोध करण्यासाठी आम्हीच पुढे येऊ, अशी माहिती ॲडव्होकेट ललिता पाटील यांनी लैंगिक कामगार महिलांच्या स्वाधार संघ व आधार संस्थेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. ॲडव्होकेट पाटील पुढे म्हणाल्या, या महिलांना देखील स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे आणि समाजात या महिला आहेत म्हणून इतर महिला सुरक्षित आहेत. न्यायालयाने या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले आहेत, मात्र कॅमेरे बंद आहेत, ते सुरू झाले पाहिजेत. नुकत्याच लागलेल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत काही लोक लैंगिक कामगार महिलांना दमदाजी करून दहशत निर्माण करीत आहेत. त्यांची मालमत्ता जप्त होईल असे सांगत असल्याने या महिलांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ॲडव्होकेट ललिता पाटील, आधार संस्थेच्या भारती पाटील, रेणुप्रसाद हजर होते. प्रास्ताविक आधार संस्थेच्या भारती पाटील यांनी केले. आम्हालाही यातून बाहेर पडायचे आहे, पण उपजीविका कशी करायची हा प्रश्न आहे. आम्ही 18 वर्षाखालील मुलींकडून व्यवसाय करून घेतो, अशी शंका असेल तर केव्हाही छापा टाका. सीसीटीव्ही कॅमेरे लावा, दोषी आढळलं तर अवश्य कारवाई करा, पण हेतुपुरस्सर त्रास देऊ नका, असे एका लैंगिक व्यावसायिक महिलेने यावेळी सांगितले. भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. प्राध्यापक अशोक पवार, प्राध्यापक डॉक्टर विलास पाटील यांनी डॉक्टर देशमुख यांच्या कार्याची माहिती विशद केली. मराठा सेवा संघाचे पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष शिवश्री कैलास पाटील यांनी सर्वानुमते अमळनेर तालुका नूतन कार्यकारिणी घोषित केली. यात शिवश्री अशोक पाटील यांची तालुकाध्यक्षपदी तर शिवश्री बापूराव पाटील ठाकरे यांची तालुका सचिवपदी, कार्याध्यक्षपदी महेश पाटील, उपाध्यक्षपदी निंबाजी पाटील व योगेश भदाने शहराध्यक्षपदी डॉक्टर कुणाल पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तर मराठा सेवा संघाच्या तानुबाई बिरजे पत्रकार कक्षाचे प्रमुख म्हणून पत्रकार उमेश काटे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमराज पवार यांनी केले, तर आभार अशोक पाटील यांनी मानले. अमळनेर शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित स्वर्गीय पीसीबी कॉलेज ऑफ डी फार्मसी आणि स्वर्गीय प्रोफेसर र का केले कॉलेज ऑफ बी फार्मसी येथे करिअर अँड ऑपॉर्च्युनिटी इन क्लिनिकल रिसर्च अँड फार्माकोव्हिजिलन्स यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा फार्मसी आणि MSCच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली. यात ग्लोबल फार्माकोव्हिजिलन्स अल्केम लॅबोरेटरीज मुंबईचे हेड डॉक्टर राहुल सोमानी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसह फार्मसी व प्रताप महाविद्यालयातील 30 प्राध्यापकांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. प्राध्यापक डॉक्टर जोशी, प्राध्यापक डॉक्टर सूर्यवंशी, प्राध्यापक रवींद्र माळी, प्राध्यापक अनिल बोरसे, प्राध्यापक देवेश भावसार, गौरव चौधरी, केतन चौधरी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक फार्मसी विद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर रवींद्र स सोनवणे यांनी केले. अमळनेर शहरातील पारोळा रस्त्यावरील पैलाड भागात राहणाऱ्या एका महिलेला तिच्याच नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली असून अमळनेर पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाब भोई, कैलास भोई, रवींद्र भोई या तिघांनी त्या महिलेला मारहाण केली असून महिलेची साडी ओढून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, तर कैलास भोई याने लोखंडी वस्तूच्या सहाय्याने हातास मारून दुखापत केली. सोबतच त्या तिघांनी महिलेच्या पतीला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिलेच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील हे करीत आहेत.